मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। जिथे युतीमध्ये लढलो तिथं महायुतीचाच महापौर होणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। मात्र महायुतीचा म्हणजे भाजपचा की शिवसेनेचा हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये। मात्र जिथे युतीत लढलो तिथं महायुतीचा महापौर होणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। सध्या शिवसेनेचे 29 नगरसेवक हे मुंबईच्या ताजलँड्स इंड हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। नगरसेवक फुटू नयेत या खबरदारीपोटी त्यांना या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। तर त्यांनी म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांची काल भेटही घेतली, त्यांच्याशी संवादही साधला, त्यांना मार्गदर्शनही केलं। त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुतीचा महापौर होईल असं स्पष्ट केलं होतं। पुन्हा एकदा आज त्यांनी स्पष्ट केलेलं आहे जिथे युतीमध्ये लढलो तिथं महायुतीचाच महापौर होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। सध्या मुंबईमध्ये महापौर पदासाठी जोरदार काही घडामोडी घडत आहेत। मात्र यामध्ये महायुतीचाच महापौर होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर जाण्यापूर्वी देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं की मुंबईच्या महापौर पदासाठी एकनाथ शिंदे आणि ते एकत्र बसून निर्णय घेतील आणि तिथं महापौर बसवला जाईल। मात्र महायुतीचा महापौर म्हणजे नक्की भाजपचा की शिवसेनेचा, आणि जशी शिवसेनेतून मागणी होतीये हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आणि त्यामुळे 2.5 वर्ष तरी महापौर पद हे शिवसेनेला मिळावं अशी एक आग्रही मागणी शिवसेनेमधून होतीये। त्यामुळे खरोखरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपकडे थेट अशी मागणी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे मुंबईत महायुतीचाच महापौर होईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। जिथे युतीमध्ये लढलो तिथं महायुतीचा महापौर होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे। मात्र त्याचवेळी त्यांनी आपल्या 29 नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईतील वांद्र्याच्या ताजलँड्स इंड हॉटेलमध्ये ते घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, काय अधिक माहिती? नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या महापौर पदाच्या बाबतीत स्पष्ट केलेलं आहे की महायुतीचाच महापौर असेल। आणि एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे संभ्रम हे तयार झाले होते। संजय राऊतांनी वेगवेगळ्या पद्धतीचे दावे जे आहेत ते केले होते। काल एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे जे 29 नगरसेवक आहेत त्यांची भेट घेतली, त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यावेळेला सुद्धा त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं की महायुतीचाच महापौर होईल। आता तो महापौर शिवसेनेचा असेल की भाजपचा असेल या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर एकत्रित बसून याच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल। मात्र आजच्या आपण जी अधिकृत एक प्रेस नोट आलेली आहे याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर नागरिकांनी कुठच्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका अशा पद्धतीची त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेवरती महायुतीचाच महापौर असेल हे त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे। हेमाली, नक्कीच। मात्र भाजपचा की शिवसेनेचा महापौर होईल याबद्दल ते काही बोललेत? त्याबद्दल काही त्यांना विचारणा झाली? कारण शिवसेनेला महापौर पद मिळावं अशी मागणी शिवसेनेकडून होती आहे। नक्कीच, खरं तर शिवसेनेमध्ये शिवसैनिकांसोबत जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांचीही प्रामुख्यानं एक मागणी किंवा त्यांची भावना आहे की हे जन्मशताब्दी वर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आहे। त्यामुळे स्वाभाविकपणे मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच असावा अशा पद्धतीची एक भावनिकतेची ही भावना आहे। याच्या बाबतीत चर्चा जी आहे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांशी करतील आणि त्यानंतरच याच्या बाबतीत अनेक घडामोडी ज्या आहेत या घडतील। मात्र या घडीला हा सस्पेन्स कायम आहे की महायुतीचा जरी महापौर असला तरी तो कोणत्या पक्षाचा महापौर, शिवसेना की भाजप, याच्या बाबतीत प्रश्नचिन्ह जो आहे हा अद्यापही कायम आहे। हेमाली, धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।